नमस्कार, मी नितीन नरवाडे आणि नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सरकारने कंत्राटी पद्धतीने ही नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हा विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या अथक परिश्रमातून ही कंत्राटी भरतीचा जो GR आहे तो सरकारला मागे घ्यावा लागला होता आणि आज सरकारने हा GR मागे घेतला आहे। तर नेमकं आपल्या बुद्धिजीवी तरुणांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहे, आपण हे सगळं काय जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत तरुण आहेत। सर, आज सरकारने कंत्राटी भरतीचा जो GR लावला होता तो आज मागे घेण्यात आला आहे, नेमकं आपल्या काय भावना आहेत, काय सांगा? सरकारचं प्राथमिक स्वरूपात त्यांनी जी घोषणा केली त्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थ्यांमार्फत आणि खाजगीकरण, कंत्राटीकरण संघर्ष मराठवाडा कृती समितीमार्फत आम्ही त्यांचे आभार मानतोय। पण हे आभार फक्त कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया त्यांनी जी सुरू केली होती ते बंद करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला होता तो माघार घेतलेला आहे। पण आमचं असं म्हणणं आहे, जेवढ्या जागा तुम्ही कंत्राटी भरतीने भरणार होतो आता त्या सरळ सरकारी नोकरी म्हणून तुम्ही लवकरात लवकर भरण्यात याव्या, कारण आंदोलन अजून आमचं चालू आहे। ज्या मागण्या आम्ही केल्या होत्या की 62,000 शाळा तुम्ही समायोजनाखाली बंद करत आहोत, त्या शाळा बंद न करता त्या 62,000 शाळेचा दर्जा वाढवा, येणेकरून त्या सरकारी शाळेमध्ये विद्यार्थी अधिक प्रमाणात येतील, तिथं प्रवेशित होतील। तसंच सरकारने आज उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हे मागच्या सरकारचं पाप आहे, हे पाप कोणाचं आहे आम्हाला माहीत नाही, पण तुमच्या सरकारने ते पाप आमच्या माथ्यावर मारलं होतं। आणि हे एकच पाप नाही, म्हणजे कंत्राटी भरतीने तुम्ही नोकर भरती सुरू करणं हे एकच पाप नाही, तर त्याचबरोबर शाळा बंद करणं, शाळा दत्तक देणं हे तर महापाप आहे। आणि हे महापापसुद्धा जे तुमच्या सरकारने केलेलं आहे त्याचा निर्णयसुद्धा आता माघारी घ्या, नाहीतर येणारा महाराष्ट्र या सरकारला माफ करणार नाही। आणि जेवढ्या कंत्राटी पद्धतीने तुम्ही जागा या नोव्हेंबरपर्यंत भरणार होतो आता ते कायमस्वरूपी भरण्यात याव्या, त्या सरकारमार्फत भरण्यात याव्या, त्या MPSC मार्फत भरण्यात याव्या, याही मागण्या आहेत। तात्पुरत्या स्वरूपात आमचं जे मोठ्या प्रमाणात आंदोलन इथं 6 ऑक्टोबर रोजी झालं होतं, आपण सगळ्या महाराष्ट्राने ते आंदोलन बघितलं। या आंदोलनाची दखल सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली। सरकारला 30 ऑक्टोबर रोजी विभागीय स्तरावर होणाऱ्या आंदोलनाची धास्ती पडली होती, म्हणून उपमुख्यमंत्री साहेबांनी तडाख्याने आणि मोठ्या तीव्रतेने हा निर्णय वापस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि सरकारने कंत्राटी पद्धतीची आमची एक मागणी पूर्ण केली, त्या एक मागणी पूर्ण केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। अगदी आपण पाहू शकतो की खऱ्या अर्थानं जी कंत्राटी पद्धतीचा GR आहे तो आज मागे घेण्यात आलेला आहे, म्हणून इथं तरुण जमलेले आहेत। परंतु हा कंत्राटी भरतीचा GRच नव्हे तर सध्याला जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यासुद्धा कुठंतरी बाजूला सारलेल्या आणि जिल्हा परिषद शाळेची कुठंतरी विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे, याकडेही सरकारनं लक्ष द्यावं अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। आणखी सुद्धा आपल्यासोबत काय विद्यार्थी आहेत, एकंदर काय भावना आहे, काय सांगाल? सरकारनं जो 6 सप्टेंबरचा GR होता तो आज मागे घेण्याची घोषणा केली, पण मुळात हा आहे की सरकारला असे GR काढावे का लागले? तर सरकारचं जे मोठं होतं की इथला शोषितांचा विद्यार्थी शिकला नाही पाहिजे, गरीब विद्यार्थी शिकला नाही पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही इथल्या विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी 6 ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये एक मोर्चाचं नियोजन केलं होतं। त्याची ठिणगी ही एवढी मोठ्या प्रमाणात पडली की त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मोठमोठे आंदोलन उभे राहिले। आणि त्याची धास्ती सरकारला होती की जर इथला जो जागृत विद्यार्थी आहे, MPSCचा असो, शिक्षक भरतीचा असो किंवा खाजगीकरणाच्या विरोधात लढा लढणारा शालेय विद्यार्थी असो, त्यांचे पालक असो, या सर्वांना एक गोष्ट लक्षात येत होती की सरकार आमची कुठेतरी गळचेपी करते। त्याच्या विरोधामध्ये इथं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालकांमध्ये आक्रोश दिसून येत होता। आणि त्या आक्रोशाच्या भीतीनं या आक्रोशाच्या भीतीनं आज गृहमंत्र्यांना फडणवीसांना आजचा GR त्यांना घोषणा करावी लागली आजच्या की आम्ही हा GR मागे घेतो। आणि त्याच्यात मूलभूत एक गोष्ट ते म्हणत आहेत की हा GR आमचा दुसऱ्यांचा आहे, आम्ही ते पाप आमच्या डोक्यावर आम्ही का घ्यावं? तरी हे वाढवण्याचं काम हे या शिंदे आणि फडणवीस सरकारनंच केलेलं आहे। त्यामध्ये अजित पवारसुद्धा एक मोठा घटक आहेत की जेव्हा यामध्ये विद्युत MSEBचं खाजगीकरण झालं त्यामध्ये अजित पवारांचा सगळ्यात मोठा हात होता। आणि 1991 पासून हे खाजगीकरणाचा काँग्रेसचा मोठा डाव आहे आणि काँग्रेसलाही
या गोष्टीचं भान असायला पाहिजे आणि सगळ्या विरोधी पक्षांना हे भान असायला पाहिजे की इथला ज्या माणसाचा मूलभूत अधिकार शिक्षण आहे त्याच्यापासून यांना वंचित ठेवण्याचा फायदा काय आहे. याच्यावर आम्ही अजून हा फक्त एक मागणी मान्य झालेली आहे. बाकीच्या सगळ्या मागण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्त मोर्चाची मोठ्या प्रमाणात तयारी करत आहोत. आपण पाहू शकतो की आजचा जो GR आहे तो मागं घेण्यात आलेला आहे, परंतु खऱ्या अर्थानं एकीकडे पाहिलं तर जिल्हा परिषद शाळेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्यासोबत काही तरुण आणखी सुद्धा आहेत. काय सांगाल एकंदर भावना, म्हणजे की आजचा GR तो उपमुख्यमंत्र्यांनी वापस घेतला आहे, GR मागे घेतला आहे, कशाची त्यांना धासकी लागली असावी, काय सांगाल एकंदर? एकंदरीत त्यांना असं वाटलं असेल सर्व महाराष्ट्रातले विद्यार्थी जर पेटले तर आपली सत्ता कुठंतरी पलटू शकते, ही कदाचित त्यांना भीती वाटली असेल. जेवढा लवकर त्यांनी घोषणा करण्याचं का आज रोहित पवारांनी लोकसंवाद यात्रा सुरू केलेली आहे, म्हणजे असं प्रत्येक विरोधी पक्षात या मोर्चाचे कुठंतरी पावलं पुढाकार घेऊन कुठंतरी कार्य करायला लागलेत. मग हे श्रेय विरोधी पक्षाला जाऊ नये या उद्देशानं तो GR मागे घेण्यात आलेला आहे आणि फक्त घोषणा न करता लवकरात लवकर परिपत्रक रद्द व्हावं अशी आमच्या सर्वांकडून विनंती आहे. आणि राहिलेला मुद्दा जो शाळा समूह आणि शाळा दत्तकचा जो आहे तो पण लवकरात लवकर रद्द करावा आणि जास्तीत जास्त शिक्षक भरती जी 80% वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे ती शिक्षक भरती लवकरात लवकर करून 65,000पैकी 55,000 शिक्षक भरती एकाच टप्प्यात घ्यावी अशी विनंती करतो गव्हर्नमेंटला. फक्त या घोषणाच नाही तर त्या घोषणा न होता डायरेक्ट त्याची अंमलबजावणी व्हावी असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. नमस्ते नांदेड, नितीन नरवाडे.